नागपूर जिल्ह्यातील मोदा तालुक्यातील खाते ते श्री गणेश ग्रामीण बिगर स्थिती सहपतसंस्थेची सर्वसाधारण सभा व सभासद कार्यशाळा 2024-25 तसेच 27व्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। संस्थेच्या वतीने 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शील्ड देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सभेला उपस्थित नागपूर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे, संस्थेचे अध्यक्ष श्रावण धावडे, उपाध्यक्ष जवाहरलाल देशमुख, मुख्य कार्य अधिकारी देवानंद मंजारी, अविनाश मदनकर, संचालक विनोद शेंडे, डॉक्टर रवींद्र रावते, संचालक बंडू चावके, भोजराज गोसेवाडे, चंद्रमणी चौहान, गंगाधर गावंडे, पौर्णिमा धावडे, रेखा शेंडे, शिवशंकर गिरीपुंजे, सहव्यवस्थापक तसेच संस्थेचे सभासद, दैनिक प्रतिनिधी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर छबीलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। जय सहकार। आजच्या या आमसभेप्रसंगी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आज जो ताळेबंद या ठिकाणी सादर करण्यात आला, त्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्टी महत्त्वाची आहे, ते म्हणजे शासनाचे जे मानक आहेत त्याच्यामध्ये जे काही रेशो या ठिकाणी दिलेले आहे, आदरणीय धावडे काकाजींच्या नेतृत्वाखाली ही संस्था फार चांगल्या पद्धतीनं काम करते आहे। शासन म्हणतो आहे की CRAR हा 9% आदर्श प्रमाण सांगितला आहे, पण आज जर आपल्या संस्थेचा आलेख जर पाहिला तर या ठिकाणी जवळजवळ 13% आपला CRAR आहे। आर्थिक मजबूती या गावकऱ्यांच्या सहकार्याने, सभासदांच्या कल्याणाने, सभासदांच्या सहकार्याने या संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद बंधू आणि भगिनी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून ही संस्था फार उत्तम पद्धतीनं कार्य करते आहे, याचा मला आनंद होतो आहे। नागपूर जिल्हा पतसंस्था संघातर्फे त्यांना या प्रसंगी हार्दिक शुभेच्छा। जय सहकार। श्री गणेश पतसंस्थेचे अध्यक्ष आणि आमची जी कमिटी आहे, शासनाच्या निर्णयानुसार निस्वार्थ भाव ठेवून संस्था प्रगतीवर येत आहे, प्रगतीची वाटचाल चालू आहे। आमचे मार्गदर्शक घाटे साहेब, महाराष्ट्र लेवलवर कोकाटे साहेब, इकडे सोमेश्वर मते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कधीच मागे येणार नाही, नेहमी उन्नती करत राहील। सहकार। जय सहकार। आज श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ची सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती आणि ते शांत रूपात पारसुद्धा पडलेली आहे। या अनुषंगाने मी सर्व सभासदांचे हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद। आपल्या संस्थेकडे RD स्वरूपाच्या योजना आहेत, FD आहेत, सोने तारण कर्ज वाटप आहे आणि एक कॉल डिपॉझिट म्हणून अशी सभासदांना जे योग्य तो व्याजदर देईल अशा पद्धतीची एक 101 दिवसाकरिता कॉल डिपॉझिट या नावाने 60% आपल्या पतसंस्थेत ठेव स्वीकारली जाते। तरी सर्व सभासदांना व शुभचिंतकांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा या आपल्या श्री गणेश सहकारी पतसंस्थेसोबत व्यवहार करावा, ही विनंती। धन्यवाद। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।